नमस्कार, मी संहिता हेरंब फडके. नमस्कार, मी शौनक अमित पोंक्षे. नमस्कार, मी कणाद सत्यती सावर्कर. आम्ही माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात इयत्ता 6वीत शिकतो. निसर्ग म्हणजे डोंगर, दर्या, वनराई, नद्या, समुद्र, ढग, पाऊस आणि हो, वारा सुद्धा. वारा म्हणजे हलणारी हवा, हेच आतापर्यंत माहित होतं. पण या वाऱ्याचीही विविध रूपे असू शकतात हेही कळलं. कसं म्हणता? अहो, कवयित्री अरुणा ढेरे यांच्या वारा म्हणजे या कवितेतून. वारा म्हणजे वटवट राघू, बोल बोल बोलत असतो. झाडाच्या पानांशी, बांबूंच्या कानांशी तासनतास गोष्टी करतो. वारा म्हणजे उन्हाळ नुसता सकाळपासून भटकत सुटतो. डोंगर माथ्यावर, दरीच्या काठावर मस्त मजेने हिंडत बसतो. वारा म्हणजे वात्रट मुलगा, चेष्टा करतो, गमती करतो. भाताला झाडांच्या अंगावरचे पानांचे कपडेच पळवून नेतो. वारा म्हणजे शहाणा राजा, देव बाप्पाची कामे करतो. झाडांच्या बिया, फुलांचे गंध कितीतरी दूरवर वाहून नेतो. वारा म्हणजे माळू भारी, झुळझुळ झुळझुळ हलके येतो. बाळाचा पाळणा हळूच झुलवत अंगाई म्हणत थोपटत राहतो. अंगाई म्हणत थोपटत राहतो. खरंच किती सुंदर वर्णन आहे वाऱ्याचं. पण हे वाचल्यावर आम्हाला एक प्रश्न पडला आहे. या शहाण्या राजानं वाहून आणलेल्या या बियांचं काय होतं? कुठे जातात त्या? अरे, ह्याचंही उत्तर अरुणाताईंनीच दिलं आहे त्यांच्या एक छोटं बी या कवितेतून. ऐक तर. एक छोटं बी जातं जमिनीच्या पोटात. एक छोटं बी जातं जमिनीच्या पोटात. काय होत असेल बरं त्याचं तिथे आत? बी जातं खोल खूप, थोडं थोडं पाणी. बी जातं खोल खूप, थोडं थोडं पाणी. बाकी सगळा अंधार गुडूप, पाणी म्हणे गाणी. झाड झोपले बी मध्ये, जागा करा त्याला. येऊ दे ना बाहेर जरा, फार उशीर झाला. बी हसते, हळूच फुटते, अंकुर होतो जागा. चला चला आता सारे कामालाच लागा. जमीन बाई वाट द्या ना जरा. केव्हाचा वर थांबला आहे उजेड आणि वारा. आळं करा, पाणी घाला, लाड करा त्याचे. सरा रोप वाढेल, झाड होईल मोठे. फुलं येतील, फळं येतील, फळं आपण खाऊ. नव्या झाडासाठी पुन्हा बिया मातीत ठेवू. नव्या झाडासाठी पुन्हा बिया मातीत ठेवू. वा, किती चांगला विचार आहे. नव्या झाडासाठी पुन्हा बिया मातीत ठेवू. बरेच जण हा विचार अंमलात आणतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला डोंगर दऱ्यांमध्ये फळांच्या बिया पसरून टाकतात. पावसाचं पाणी पडलं की या बिया रुजतात. पण मग उरलेल्या पावसाच्या पाण्याचं काय होतं बरं? या पावसाच्या पाण्याचा प्रवास कसा होतो हे सांगितलं आहे कवी दासू वैद्य यांनी त्यांच्या पावसाचं पाणी या कवितेतून. ऐकूयात तर. पावसाचं पाणी. आभाळाचा ढोल ताशा, बेडकांची गाणी. पावसाचं पाणी. टम्म भरला ढग, गळतो एकाएकी. लावतो उधळून सारी झाकाझाकी. होते थंड हवा, माती होते लोणी. पावसाचं पाणी. वाफ होऊन जाण्याची सांगतात गोष्ट सारे. अहो, वाफ होऊन जाण्याची सांगतात गोष्ट सारे. पावसाआधी वाहते म्हणे सोसाट्याचे वारे. येतं कसं, जातं कुठं, पाहिलंय का कोणी? पावसाचं पाणी आहे जरा घुमक्कड. उताराला वाहत, वाऱ्या संगे झोके घेत आभाळ भर होत. छत्री नाही, रेनकोट नाही, पाय अनवाणी. पावसाचं पाणी. नदी, तळ, समुद्राचं कधी होतं गटाराचं. कधी गरम, कधी थंड, कधी गोड शहाळ्याचं. असेल जसे कथानक तशी बदलते कहाणी.
पावसाचं पाणी पावसाचं पाणी रिमझिम तालामध्ये थेंबुटांची नाणी थेंब होई कोम कोम टपटप कानोकानी चिंब ओल्या अंगणाचं गाव आबादानी पावसाचं पाणी पावसाचं पाणी. वा, तर हे पावसाचं पाणी आपल्या मार्गावरील सर्व प्रदेशांना समृद्ध करत अखेर समुद्राला जाऊन मिळतं आणि निसर्गाचं चक्र पूर्ण होतं. खरंच या निसर्ग देवतेनं अनंत हस्ते दिलेलं हे दान म्हणजे किती घेशील दो कराने अशी आपली अवस्था. एवढी रम्य सृष्टी निर्माण करणाऱ्या त्या विधात्यापुढे आपण आपसुकच नतमस्तक होतो. ही सृष्टी अशीच सुंदर राहावी अशी प्रार्थना करणाऱ्या कवितेने आम्ही आमच्या अभिवाचनाचा समारोप करत आहोत. कवितेचं नाव आहे सुंदर जग आहे आणि कवयित्री आहे अरुणा ढेरे. उजेड वारा पाणी माती लवलवती गवताची पाती. उजेड वारा पाणी माती लवलवती गवताची पाती. शेते पिकती नद्या वाहती गुरे वासरे मजेत चरती. झाडे वेली फुले पाखरे मित्र खरे हे अपुले सारे. झाडे वेली फुले पाखरे मित्र खरे हे अपुले सारे. उडते कोणी गाते गाणी वनात फिरती असंख्य प्राणी. जमीन आपुली आभाळ आपुले चंद्र सूर्य अन तारे आपुले. जमीन आपुली आभाळ आपुले चंद्र सूर्य अन तारे आपुले. काही देऊ काही घेऊ काही देऊ काही घेऊ एकमेकरे मिळूनी राहू. सुंदर जग हे सृष्टी सुंदर अशीच देवा असो निरंतर. अशीच देवा असो निरंतर.